आज श्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे या थोर विचारवंतांना, समाजसुधारकांना प्रथम प्रणाम. या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण बचाव अभियानांतर्गत लाक्षणीय उपोषण आयोजित केले आहे. तर या आंदोलनाला सर्व तमाम वंचित घटकातील आरक्षणाचे जे लाभार्थी यांच्या वतीने जाहीर पाठिंबा. या ठिकाणी हा विषय फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. कारण आरक्षण आणि प्रतिनिधी जे आपल्याला शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत अधिकृत दिलेले आहे. हे आरक्षण फक्त आपल्याला हक्क अधिकार नाहीत, तर तमाम आमच्या ज्या पूर्वजांनी जे हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत की त्या काळात ज्यांच्या गळ्यामध्ये लोटकं बांधलेलं होतं आणि ज्यांच्या पाठीमागं खराडा बांधला होता, त्या लोकांना गावात येण्याची परवानगीसुद्धा नव्हती. अशी लोक जे समाजापासून वंचित राहिले, जे गाव कोसाबाहेर राहिले, त्यांना प्रतिनिधी मिळावं यासाठी हे आरक्षणाचं तरतूद या संविधानामध्ये केलं होतं. परंतु ज्या लोकांनी हाल अपेक्षा सहन केली, ज्या पूर्वजांनी या प्रस्थापितांचा मार खाल्ला, या प्रस्थापितांनी या वंचितांना पाणी पिण्याचा अधिकार दिला नाही, या लोकांनी यांना गावात येण्याचा अधिकार दिला नाही, यांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिला नाही, अशा लोकांना, अशा समुदायाला या आरक्षणाचं प्रतिनिधी म्हणून तरतूद केली होती. परंतु या येत्या काळामध्ये या आरक्षणाचे महत्त्व या प्रस्थापितांना कळालं. त्यांना वाटलं या आरक्षणामुळं आपण राजकीय सत्ता, सामाजिक सत्ता आणि शैक्षणिक सत्तेपाशी जाऊ शकतो. म्हणून या हेतूने ज्या लोकांनी या आरक्षण मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने कागदपत्र तयार करून जे SC अनुसूचित जातीमध्ये ज्यांनी दाखलं काढलं, त्या लोकांना हे आरक्षण, राजकीय आरक्षण मिळत आहे. परंतु बांधवांनो, प्रत्येक समाजाला त्याच्या प्रमाणात संविधानानं आरक्षण दिलं आहे. OBCना दिलेलं आहे, SCना दिलं आहे, जनरल लोकांना पण आता आरक्षण मिळत आहे. परंतु हे जे आरक्षणाचे जे लोक चुकीच्या मार्गाने जात पडताळणी, जाती दाखलं काढत आहेत, ही लोक, मला वाटते आमदार साहेबांना सांगू इच्छितो की ज्या लोकांनी हे डुप्लिकेट, हे बोगस दाखलं काढलेत, ही लोक कुठल्या पक्षाचे आहेत हे पहिला विचार करणं गरजेचं आहे. कारण आता आपले जे मागासवर्गीय लोक आहेत ती काय एका पक्षामध्ये काम करत नाहीत, वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात. परंतु ज्या पक्षामध्ये, ज्या पक्षाची लोक जे बोगस दाखलं काढून ज्या पक्षातून निवडणुका लढवून निवडून येतात, त्या पक्षामध्ये जे लोक आपली काम करतात, त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यांनी त्या पक्षाच्या अध्यक्षांना, आमदारला, खासदारांना विचारलं पाहिजे की आम्ही एक कट्टर इथं SCची कॅटेगरीची लोक असताना तुम्ही या डुप्लिकेट लोकांना कसं काय उमेदवार देता. तिथून पहिला बंड उठला पाहिजे, ज्या पक्षात त्यांनी काम करतात तिथून. आता काय झालंय, हा पूर्ण समाजाचा आणि SC प्रवर्गाचा विषय होऊन बसलेला आहे. परंतु जे SC वर्गातील जे समुदाय आहेत, जे घटक आहेत, ते आंदोलनाला पाठिंबा देणार आणि आंदोलनामध्ये आम्ही आघाडी घेणार. परंतु ज्या लोकांनी हे आरक्षण चुकीच्या मार्गाने घेऊन निवडून गेले आहेत, त्या लोकांना सहकार्य इथून पुढं कुठलाही पक्ष आणि कुठलाही कार्यकर्ता करता कामा नये, ही माझी नम्र विनंती आहे. कारण काय होतंय, आता आपलं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, पुढं शैक्षणिक आरक्षण जाऊ शकतंय, नोकरीमध्ये आरक्षण जाऊ शकतंय. कारण अशा पद्धतीनं जे काय टोळी निर्माण झालेले आहे, जी जात पडताळणी बोगस कागदपत्र जोडून टोळी केलेले आहेत, ह्या लोकांना आपण थांबवण्यासाठी समाज एकत्र जेव्हा येत असतो तेव्हा त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा
याची नोंद घेतली पाहिजे की त्यांनी तिथं पहिलं आंदोलन केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं आपल्या पक्षामध्ये चुकीचं काम होत आहे ते थांबलं पाहिजे, तरच ह्या आंदोलनाला गती येऊ शकत्या. नाहीतर अशा वेळेला सर्व समाज एकत्र करायचं आणि कुठं कुठं तर जिथं आपला उमेदवार नाही तिथं जाऊन आपण प्रचार करायचा त्या पक्षाच्या लोकांसाठी, हे चुकीचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण आपण त्या पक्षाच्या उमेदवारांना कुठेही जिल्ह्यामध्ये मदत करू नका, राजकारणामध्ये मदत करू नका, त्यांना शिक्षणामध्ये मदत करू नका, त्यांना सामाजिक स्तरावर आपल्या कार्यक्रमात घेऊ नका. आता या ठिकाणी हे गेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाला मी स्वतः विजय कांबळे नगराध्यक्ष मागासवर्गीयमधनं उमेदवार उभा होतो. रविसाहेब राजपुती सुद्धा उभा होते आणि अलकास्वामी सुद्धा निवडणुकीला उभा होत्या. त्यांनी ज्यावेळेला डुप्लिकेट दाखला काढला, निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या. त्यांनी 5 वर्ष नगरपालिका सांभाळली, परंतु 5 वर्षात त्यांनी दलित वस्तीमध्ये कोणताही विकास कामाने दलित वस्तीला भेट दिली नाही. अशा पद्धतीनं तरी पण आपल्याला माहीत असताना सुद्धा काही आपलीच लोक त्यांच्याच लोकांच्या पाठीमागे जाऊन प्रचार आणि प्रसार करतात, हे चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. मित्रांनो, या भागात जर खरोखर आपण जिल्हावर जर आंदोलन करत असेल तर कोणत्याही पक्षातला उमेदवार डुप्लिकेट असेल तर त्या पक्षामध्ये काम करणारे आपले कार्यकर्त्यांनी तिथं त्याचा बहिष्कार केला पाहिजे. त्याच्या पाठीमागे फिरता कामा नये, भले तो कोणताच मंत्री सांगून देईल. हे आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. नाहीतर काही लोक निवडणुकीच्या वेळेला आपली जातीसाठी माती खाऊन निवडणूक लढवणार आणि हीच लोक, आमच्यातलीच लोक, काही लोक त्या डुप्लिकेट उमेदवाराच्या पाठीमागं प्रचार आणि प्रसार करणार. हे खेदाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करताना पोटतिडकीने का सांगतो, कारण जसं जरांगे पाटील साहेबांना आरक्षणाची गरज आहे म्हणून ते आंदोलन करतात, पूर्ण देश महाराष्ट्र बंद पाडतात. आता आपल्याला आरक्षण तर आहेच, हे वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं महत्त्व पूर्ण समाजामध्ये घराघरामध्ये पोचलं पाहिजे. आणि जन आंदोलन हे पूर्ण आपल्या महिला, मुलं, कॉलेजची मुली, हे जी लाभार्थी आहेत यांनी सर्वांनी जन आंदोलनामध्ये आपल्या कुटुंबासह भाग घेणं काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी खरोखर या जिल्हा समितीची नेमली आहे त्यांचं अभिनंदन करतो. या माध्यमातून का होईना आरक्षणाचं महत्त्व आणि आरक्षणासाठी वाचवण्यासाठी समाज एकत्र करत आहात आणि इथून पुढे आरक्षण कायमस्वरूपी हे एकत्र राहिलं पाहिजे. फक्त राजकीय आरक्षण नाही तर सामाजिक आर्थिकदृष्ट्या जे आपली लोक आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया अशी मी यांना ग्वाही करतो. आणि या आरक्षणाला जाहीर पाठिंबा आणि मी पूर्ण कायमस्वरूपी माझा वंचित बहुजन आघाडी पक्ष असू दे किंवा मी समाज म्हणून कायमस्वरूपी आंदोलनात शेवटपर्यंत साथ देणार आणि मी काम करणार. जय भीम, जय भारत.